रिओमध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झांझरियाने F46 प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे। 2004च्या एथनिक्स पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावताना देवेंद्रने रचलेला विश्वविक्रमाचा इतिहास स्वतःच मोडीत काढलाय। 36 वर्षीय देवेंद्रने जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर आहे। पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरं सुवर्ण आहे आणि एकूण 4थं पदक आहे। जगभरात बकरी ईद साजरी केली जात असताना बांगलादेशमध्ये मात्र बकरी ईद निमित्त समोर आलेल्या फोटोंमुळे सगळं जगच हादरलंय। बांगलादेशमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसाचं पाणी ठिकठिकाणी रस्त्यांवर साचलं आहे। मात्र या पाण्यामध्ये कुर्बानी दिलेल्या बकऱ्यांचं रक्त मिसळल्याने रस्त्यांवर अक्षरशः रक्ताचे पाट वाहत आहेत। काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना केंद्राकडून मिळणारा निधी बंद करावा तसेच त्यांची सुरक्षा काढून घ्यावी या मागणीसाठी दाखल केलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली आहे। त्याचबरोबर हुरियत नेत्यांना फुटीरतावादी शब्द वापरल्याबद्दल वकिलावर देखील ताशेरे ओढले आहेत। समाजवादी पक्षांतर्गत गृहकलह अधिक तीव्र झाला आहे। मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील मतभेदांची दरी अधिक रुंदावली आहे। समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव माझ्याबद्दल जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, कारण राज्यातील जनता नेताजीच म्हणजेच मुलायम सिंग यादव सोबत आहे, असे शिवपाल यादव यांनी बुधवारी सकाळी सांगितले। मूळचे नाशिकचे असलेले शास्त्रज्ञ रमेश रासकर यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा असा लेमनसन MIT हा $5 लाख पुरस्कार जाहीर झाला आहे। जगभरातल्या लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी रासकर यांनी केलेल्या कामाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं वृत्त PTIने दिलंय।